नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि याचा जो काही विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आता डिजिलॉकर प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणे संदर्भातला हा विषय आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आता या संदर्भात संपूर्ण सविस्तर प्रक्रिया नेमकी कशी असेल या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच एक साधारणतः 7 मे 2026 आयोगाचं हे प्रसिद्धीपत्रक आपल्याला दिसून येईल। याचा जो काही विषय आहे उमेदवारांचे प्रमाणपत्रे कागदपत्रे डिजिलॉकर प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत, ओके, हा विषय या ठिकाणी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आता हे जे काही खाली मुद्दे दिलेले आहेत हे सर्व मुद्दे आपण एक ग्राफिकच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत, स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवातीची जी काही प्रक्रिया होती विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्ज करत असताना आपल्याला मॅन्युअल पद्धतीने ही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावी लागत होती। ओके, आता जी काही नव्याने पद्धत आहे ही नवी डिजिलॉकर प्रणालीद्वारे आता तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत। ओके, हा सर्वात मोठा बदल झालेला आहे। आता याच्यामधला जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, आता तुमचे जे काही डिजिलॉकर आहे हे जे अकाउंट आहे हे उपलब्ध आहे का? ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचे डिजिलॉकर अकाउंट असेल किंवा काही विद्यार्थ्यांचं नसेल। मग ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्यांनी काय करायचं आणि ज्यांचं नसेल त्यांनी काय करायचं बघा। ऑलरेडी तुमचं जर डिजिलॉकरमध्ये अकाउंट उपलब्ध असेल, होय तुमचे अकाउंट आहे, तर तुम्हाला MPSC प्रोफाईलवरून मेरी पहचान हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्या खात्याला थेट संमती म्हणजे कन्सेंट देऊन तुम्हाला लिंक करायचं आहे। तुमचं डिजिलॉकरचं आणि तुमचं MPSC प्रोफाईलचं जे काही अकाउंट आहे हे तुम्हाला लिंक करायचं आहे, त्याची तुम्हाला संमती द्यावी लागणार आहे। ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांचं डिजिलॉकर समजा यावरती अकाउंट उपलब्ध नसेल त्यांना नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे। मग त्यासाठी काय करायचं तुम्हाला digiloccer.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे। मग हे अकाउंट क्रिएट करत असताना बघा आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा तुम्हाला वापर करून नवीन तुम्हाला अकाउंट या ठिकाणी ओपन करायचं आहे। ओके, आणि ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला MPSC प्रोफाईल सोबत ते अकाउंट तुम्हाला लिंक करायचं आहे। ओके, लक्षात आलं? पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, आता कागदपत्रांचे वर्गीकरण डिजिलॉकरमध्ये कागदपत्रे कशी साठवायची। ओके, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता डिजिलॉकरमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ही तुम्हाला या ठिकाणी इश्यू डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। मग त्यामध्ये बघा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, 10वी 12वीचे गुणपत्रके असतील, हे तुम्हाला त्या ठिकाणी डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होतील। म्हणजे जी काही प्राधिकरण मंडळे किंवा विद्यापीठ यांच्याकडून थेट उपलब्ध होणारी कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी असणारच आहेत। पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे तुमच्याकडे समजा एखादी अनुभव प्रमाणपत्र असेल किंवा इतर विशेष प्रमाणपत्रे असतील, एखादा एक्स्ट्रा तुमचा कोर्स झालेला आहे त्याचं प्रमाणपत्र असेल, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, ही जी डॉक्युमेंट्स आहेत ही तुम्हाला ड्राईव्ह या सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत। लक्षात घ्या। ओके, डिजिलॉकरमध्येच करायची, ड्राईव्ह या सेक्शनमध्ये करायची आणि ही करत असताना तुम्हाला बघा PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे तुम्हाला। ओके, PDF स्वरूपामध्ये, लक्षात घ्या, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर पुढे बघा, आता ऑनलाईन अर्ज करताना डिजिलॉकरचा वापर कसा करायचा। ओके, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा बघूया आपण। बघा आता पर्याय तुम्हाला निवडायचा, तुम्ही अर्ज तुम्ही पूर्ण व्यवस्थितपणे फिल केल्यानंतर जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट सेक्शन येईल त्या ठिकाणी तुम्हाला बघा अर्ज करताना कागदपत्रे सादर करण्यासाठी डिजिलॉकरचा पर्याय निवडा। म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट जेव्हा मागितले जातील ते जेव्हा सेक्शन येईल तिथे तुम्हाला डिजिलॉकरचा पर्याय उपलब्ध होईल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा। ओके, आता शेअर या पर्यायावर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे MPSC ला उपलब्ध करून द्या। ओके, डिजिलॉकरवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक शेअरचा ऑप्शन येईल। जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला MPSC ला वर क्लिक करून तुम्हाला MPSC ला उपलब्ध करून द्यायची। तुमची कागदपत्रे सुरक्षितपणे आयोगाकडे ही जमा होणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, आता डेटा सुरक्षेसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। डेटा तुमचे डॉक्युमेंट संदर्भात एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जे काही कन्सेंट तुम्ही देणार आहात यासाठी 30 दिवसांचीच मुदत असणार आहे। ओके, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मग आता लॉग इनच्या टप्प्यावरती दिलेली संमती केवळ 30 दिवसांसाठीच वैध असेल। ओके, म्हणजे तुम्ही MPSC आयोगाला जो कन्सेंट देणार आहात तुमच्या डॉक्युमेंटचा हा 30 दिवसांपुरताच मर्यादित असेल। 30 दिवसानंतर आयोगाला कुठल्याही प्रकारचा याचा ॲक्सेस राहणार नाहीये। बघा इथे खाली म्हटलेलं आहे 30 दिवसानंतर आयोगाला तुमच्या डिजिलॉकरचा ॲक्सेस राहणार नाही। असंच जे काही नोटिफिकेशन आहे हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात। ओके, पुढे आता डिजिटल प्रमाणपत्रांना मूळ प्रमाणपत्रा इतकाच कायदेशीर मान्यता आहे। लक्षात घ्या, म्हणजे तुमचे जे काही भौतिक हार्ड कॉपी प्रमाणपत्र आहे
याला जे दर्जा आहे तोच दर्जा हा डिजिटल प्रमाणपत्राला सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. बघा, एमपीएससीचं डिजिटल विजन, ओके, आत्ताच तुम्हाला बदल स्वीकारावा लागणार आहे. एमपीएससी स्वतःमध्ये बदल करत आहे. तुम्हालाही या बदलांच्या अनुषंगाने तुम्हालाही बदल करून या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. बघा, आता सध्याची स्थिती आहे, डिजी लॉकरचा वापर हा सुरू आहे, ऐच्छिक आहे आता, परंतु आयोगाने याला अधिकृत आवाहन केलेलं आहे की तुम्हाला डिजी लॉकरचा हा वापर करणं बंधनकारक केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आगामी काळामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची जी काही शिफारस पत्र आहे थेट त्यांच्या डिजी लॉकर खात्यामध्ये वितरित केली जातील. म्हणजे एमपीएससी मार्फत तुमची जर एखाद्या परीक्षेला निवड झाली आणि त्याचं जर शिफारस पत्र असेल, हे शिफारस पत्र सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये कुठे मिळणार आहे, हे डिजी लॉकरच्या अकाउंटवरती मिळणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला डिजी लॉकरवरती अकाउंट ओपन करणं हे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे केवळ डिजी लॉकर प्रणालीद्वारे स्वीकारणे अनिवार्य होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रक्रियेचा अवलंब करून तुम्हाला या प्रक्रियेत सामील व्हायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आयोगाकडून आवाहन करण्यात आलेले आहे की जास्तीत जास्त उमेदवारांनी आता डिजी लॉकरचा अवलंब करायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.